आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सुहास बाबर यांनी गळती थांबवून पाटील गटाला दिला मोठा झटका। सांगली जिल्हा तालुका खानापूर कारवे या गावातील एक दिवसाआधी बाबर गटातून बाहेर पडत काही कार्यकर्त्यांनी पाटील गटात प्रवेश केला होता। त्याचे प्रत्युत्तर म्हणून पाटील गटातील कारवे येथील माळी, गुजले, गवळी तसेच वाणिया समाजातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत सुहास भैया बाबर यांना मोठा दिलासा दिला असून त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पांडुरंग माळी, संपतराव निवृत्ती माळी आणि ठराविक महिलांनीही बाबर गटामध्ये प्रवेश घेतला असून यामुळे पाटील गटाला मोठा धक्का मिळाला आहे। स्टार वन न्यूज प्रतिनिधी अनिल लोखंडे। मी माळी समाजाच्या वतीनं भैयासनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। गेली 10 ते 15 वर्ष झालं आपल्याला प्यायचं पाणी नव्हतं, पण भाऊच्या माध्यमातून आपल्या गावच्या तळ्याच्या त्याच्या टेंबूचं पाणी सोडून आपल्याला 15 दिवसांनी येणार पाणी आता 3 दिवसांतर मिळतेच प्यायला। आणि शेतीला पण आपल्याला चारही बाजून पाणी टेंबूच्या माध्यमातून भाऊनं पुरवलेलं आहे। तर गेली 2002-03 पासून मी दुष्काळात बघितलं, आम्ही भोगलेलं आहे ती पाण्याचं काय चीज असते। आम्ही 700 रुपये टँकरनं पाणी घेऊन द्राक्षबाग जगवलेले, त्यामुळे पाण्याचं काय मोल आहे ते आम्ही जाणलेलं आहे। मग त्याच्यामुळं आम्ही भाऊसनी पूर्ण पाठिंबा सुहासभाई यांना द्यायचं ठरवलेलं आहे। आणि सुहासभाई यांनी आहे की आम्ही सर्वजण ह्या टायमाला सुहासभाई यांना सपोर्ट करणार। आज आपण कारवेकर सर्व ग्रामस्थ प्रथमतः आम्ही माळी समाज आणि गुजले कंपनी आणि गवळे कंपनी यांचं सर्व कारवे गावातील ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो। आपण एवढ्या मोठ्या ताकदीनं जो भैयांच्या वरती विश्वास दाखवला आहे, ह्या विश्वासाला कधीही कुठेही गालबोट लागणार नाही। मी त्या भैयांच्या एक छोटासा तुमचा गावातला एक कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो, त्या गोष्टीला कुठेही आपल्याला गालबोट लागणार नाही। भैयांनी खूप आपल्याला गावावरती आतापर्यंत भाव गेल्यापासून मदत केलेली आहे। राहिलेली कामं पेंटिंग भैयांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेली आहेत आणि इथून पुढे पण हीच कामं होत जातील। सांगायला गेलं तर आता मराठी शाळेसाठी आपण 1,62,00,00,000 रुपयाचा निधी भैयांच्या मार्फत आपण आणलेला आहे। तसंच गुजले वस्तीला जाणाऱ्या पुलासाठी 35 लाखाचा निधी आणलेला आहे आणि भोसले वस्तीला जाणारा जो रस्ता आहे शेतासाठी तिकडे आपण 35 लाखाचा पूल मंजूर केलेला आहे। 25-15तून आपण 25 लाख रुपये आणलेले आहेत गावासाठी। निधीच्या बाबतीत बोलायला गेलं तर पाऊस पडेल एवढा निधी आपण या छोट्याशा गावासाठी दिलाय, त्याबद्दल सर्वांनी भैयांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। आज बघायला गेलं तर खूप दुःखाची गोष्ट अशी आहे की भैया प्रथमतः इलेक्शनला उभा राहिलेत आणि वडिलांचं छत्र भैयांच्या वरती नाहीये। आपण तुम्ही इथं बसलेले सर्वजण वडील, भाऊ, मामा, काका, इथं बसलेल्या भगिनी, माता, मावशी, आजी, सर्व आपण बहिणी भैयांना आपणच आपला मुलगा आहे, आपणच आपला पुतण्या आहे, नातो आहे असे आशीर्वाद देऊया। त्याबद्दल मी कारवेकरांच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। भैया, तुम्ही आमच्या कारवे गावासाठी एवढा निधी दिला, वेळ दिला आणि आताच आमचे मित्र अरुण भाऊ आणि माळी समाजाचे अरुण भाऊ आणि गुजले कंपनीचे आमचे मित्र मल्हारी गुजले यांनी आपल्याला सांगितले आहे, आम्ही पूर्णपणे भैयांच्या पाठीशी आहे। हा शब्द तुम्ही येणाऱ्या 23 तारखेला निकालात बघा भैया। मी जास्त काय मोठं सांगत नाही तुम्हाला, लीड फक्त कारव्यातनं तुम्ही मोजायचं आहे। धन्यवाद। आपल्या कारवे गावामध्ये माळी समाज सगळा, गवळी समाज आणि गुजले कंपनी या सर्वांनी मिळून आमच्या कुटुंबावरती विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलो आहे। मी मनोगत व्यक्त करण्यापूर्वी अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं एका गोष्टीचं तुमचं कौतुक पण करणार आणि आभार पण मानणार आहे। एखादं कुटुंब अडचणीत असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहणं ही खरी संस्कृती तुम्ही दाखवल्याबद्दल मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आता मनोगतामध्ये
कारवे गावासाठी दिलेल्या विकास निधीचा आणि झालेल्या विकासाचा सगळा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या दृष्टीनं एकाच गोष्टीचं महत्त्व अत्यंत काळजीपूर्वक बघण्यासारखं एकाच गोष्टीचं आहे. मी यापूर्वी पंचायत समितीला सभापती होतो आणि मला आठवते भावात पिण्याचं पाणी आपण टँकरनं देत होतो. त्यावेळची परिस्थिती कारव्याची आणि ह्या 10 वर्षामध्ये बदल झालेले कारवं याच्यामध्ये खूप मोठं जमीन आसमानचं अंतर निश्चितपणे या पाण्यामुळे झालं आहे. आणि ते खरं समाधान आमच्या कुटुंबाला 100% असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. मला असं वाटतं की आता तुम्ही सांगायला पाहिजे की आज कारव्यामध्ये किती एकर ऊस भाऊ, किती एकर ऊस असेल? सगळा ऊस आहे. एका कारखान्याला 8,000 टन ऊस जातोय असं एकाच कारखान्यावर तुम्ही सांगताय. त्याला जर 3,000 गुणलं तर मी काय हिशोब करणार नाही. एवढं तर कोण तुम्हाला 100% देत नाही. आज आपण एकत्र आलोय ते निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण सगळे एकत्र आलोय. काही दिवसापूर्वी माळी कंपनीची माझी घरातच भेट झाली होती. पण राजकारण करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये भर द्यावा हे आमच्या कुटुंबातली शिकवण असल्यामुळं मी काय फारसं देवाला प्रवेश असल्या भानगडीत पडत नाही. समोर आलेल्या माणसाचं प्रामाणिकपणे काम करणं ही आपली भूमिका घेऊन आजपर्यंत आपण काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे. पण दुर्दैवानं निवडणूक आली की त्या सगळ्या गोष्टींना थोडंसं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातो आणि निश्चितपणे त्या सगळ्यावरती मात देऊन आज तुम्ही प्रवेश करता ह्याच्यापेक्षा तुम्ही ना आमचं मन जुळणं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या पहिल्या बैठकीतच ते सगळ्या चर्चा आपल्या झाल्या होत्या. मी तुम्हाला अनिल भाऊंच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एवढंच सांगणार आहे की ज्या पद्धतीनं अनिल भाऊंनी आजपर्यंत काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, ज्या पद्धतीनं अनिल भाऊंच्याने तुमचे ऋणानुबंध होते, त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या पश्चात तसंच काम केलं जाईल. तसाच तुमचा आमचा ऋणानुबंध राहील. आलेल्या प्रत्येक माणसाला कसलीही चौकशी न करता त्या माणसाचं काम करण्याची भूमिका 100% घेतली जाईल. मी तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगणं अपेक्षित आहे. म्हणजे मी ह्या निवडणुकीच्या मुख्य भूमिकेमध्ये येण्यासाठी म्हणजे आज निवडणूक लागल्यानंतर अनेक लोक जी उभा राहायची परिस्थितीत आहेत किंवा मनस्थितीत आहेत त्यांची मानसिकता वेगवेगळी आहे. म्हणजे कोणाला पार्टी टिकवायची म्हणून उभं राहायचं आहे, कोणाला काय वेगळ्या कामासाठी उभं राहायचं आहे. पण मी जे ह्या भूमिकेत आलो आहे, मी ह्या काय आनंदानं भूमिकेत आलो असं नाही. मी आज तागायत अनिल भाऊंच्या बरोबर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. अनिल भाऊंच्या सबस्टिट्यूट म्हणून काम करण्याची भूमिका मी पार पाडली होती. म्हणजे त्यांच्याकडून काय राहतंय त्यातलं काम जबाबदारी माझ्यावर जेवढी येईल तेवढं करण्याची भूमिका मी गेले 10-12 वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. मी ज्या तुमच्या समोर मुख्य भूमिकेत आलोय ते नियतीनं मला ह्या भूमिकेमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी 7 जानेवारीला भाऊंचा जो शेवटचा वाढदिवस झाला होता त्या दिवशी सुद्धा मी भाषणात सांगितलं होतं की भाऊच आमदार होणार आहेत. मला काय माझ्या वडिलांना बाजूला सारून आमदार अजिबात व्हायचं नव्हतं. पण दुर्दैवानं मला ती प्रसंग आला आणि पार्टीच्या सांगण्यावरून आणि सगळ्या नेते मंडळी, पार्टीची ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांच्या सांगण्यावरून, मतदारसंघातल्या आम जनतेच्या सांगण्यावरून त्यांनी मला सांगितले की तुम्हाला ही भूमिका कोणाला तरी पार पाडावी लागेल. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो ते मी 2 वर्षापूर्वी माझी आई गमावून बसलो. तिचं माझं जरा अटॅचमेंट जास्त होते. त्या दुःखातनं मी सावरतो की नाही मला थोडी शंका, कारण मी सतत तिच्याबरोबर असायचो. त्यातनं एकदम कोलमडून पडते असं वाटत होतं. त्यातनं सावरतोय तोपर्यंत भाऊ आम्हाला सोडून गेले. आई गेल्यानंतर खचलेला मुलगा, बाप गेल्यानंतर मात्र जबाबदारीची जाणीव व्हायला सुरुवात झाली. आणि 5व्या दिवशी भाऊ गेल्यानंतर 5व्या दिवशी पार्टीतल्या सगळ्या लोकांनी, घरातल्या सगळ्या लोकांनी, अनेक लोकांनी येऊन समोर बसून मला एकत्रितपणे सांगितलं की बाबा हे कुणीतरी सांभाळायला पाहिजे आणि ती सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशी सर्वांनी मला विनंती केली. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो भाऊंच्या पश्चात फार त्यांनी कमवून ठेवले आणि आता असं काहीतरी कारखाने काढून ठेवलेत आणि काय काढून ठेवले, आता निवांत राहिलेलं चालते अशी अजिबात परिस्थिती नाही. त्यांच्या पश्चात त्यांनी काय ठेवले ह्याला महत्व नाही, पण त्यांनी माझ्यासाठी जे ठेवले ती प्रचंड माणसं त्यांनी कमवून ठेवली आणि ती सगळी माणसांच्यासाठी ते काम करणं माझी जबाबदारी आहे. मी ह्या 10 दिवसामध्ये आटपाडी तालुका पूर्ण गाव ना गाव माझं फिरून झालं. इतकं प्रचंड प्रेम
मला असं वाटते ह्या राज्याच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड प्रेम कुठल्याही राजकीय नेत्याच्या पश्चात त्या कुटुंबाला मिळाले असं मला वाटत नाही. लोक इतकी ताकदीनं समोर येतात आणि येऊन मिठा मारून सांगतात की आम्ही तुझ्या बरोबर, तू काळजी करू नकोस. इतकं प्रेम देण्याची भूमिका या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं 100% घेतली. मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण सगळे एकत्र आलोय. बरं, सुहास बाबरकर तुमच्या दारात आज पहिल्यांदा आलेला नाही. सतत तुमच्या सुखदुःखात आम्ही, आमचं कुटुंब अख्खं असते. तुमच्या अडचणीच्या काळामध्ये आम्ही तुमच्या मागं उभं राहण्याचा प्रयत्न केलाय. कारवे गावामध्ये किंबहुना मतदारसंघामध्ये जिथं जिथं काम करण्याची संधी मिळाली ती सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी गेल्या 5 वर्षामध्ये आपण अत्यंत प्रामाणिकपणे केली. तुम्ही काही उदाहरणं त्या कामाची निश्चितपणे सांगितलं असेल, मी असं म्हणणार नाही 100% काम झाले, पण मला असं वाटते की ह्या 5 वर्षामध्ये जेवढा निधी दिला गेलाय तेवढा निधी यापूर्वी कधीही आला नव्हता. एवढं प्रचंड काम करण्याची भूमिका अनिल भाऊनी 100% घेतली होती. मी अशा कुटुंबात दुर्दैवाने जन्माला आलोय की माझ्या वडिलांना मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त काम करताना बघितलं. ते इतकं वाहून घेऊन काम करायचे लोकांसाठी. त्यांनी कधीही कुटुंबाचा विचार केला नाही, काय घरात काय चाललंय बघितलं नाही. म्हणजे अगदी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मी ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला कोणी जर भाऊंना विचारलं की श्वास कितवीला हो, भाऊ मला बोलायचं, तू कितवीला आहेस, इतकं वाहून घेण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 100% केली होती. किती वाहून घ्यावं याचं तुम्हाला मी एक गंमत म्हणून सांगतो. ज्या दिवशी भाऊंना ऍडमिट करायचा निर्णय झाला की आता त्यांनी शेवटपर्यंत कोणाचं ऐकलं नाही, ज्या दिवशी शरीरानं पूर्ण साथ सोडली, ज्या दिवशी ऍडमिट करायचा निर्णय झाला, स्ट्रेचरवरून घेऊन जाताना भाऊ कलेक्टर साहेबांना काम सांगत होते. हात पकडलं कलेक्टर साहेबांना आणि भाऊ म्हणते, साहेब हे काम राहिले असं सगळं सांगून झाल्यानंतर कलेक्टर साहेब म्हणजे, बाबर साहेब आप पहिले ऍडमिट हो जाइए, काम का मैं देख लूंगा. ICU मध्ये शिफ्ट केलं भाऊंना आणि ICU मध्ये असताना भाऊ आतून ICU मधून टेंबूच्या अधिकाऱ्यांना फोन लावत होते. तुम्हाला आठवतंय का बघा, त्या जानेवारीच्या काळामध्ये पाण्याची अडचण प्रचंड चालली होती आणि टेंबूचं आवर्तन सुरू करायचं चाललं होतं. ते आवर्तन सुरू करताना कसं सुरू करायचं, कुठं पहिल्यांदा पाणी द्यायचं, लोकांची आवश्यकता कशी आहे, हे सगळं भाऊ सांगत होते. त्यांचा शेवटचा शब्द होता की लोकांना त्रास होता कामा नाही, हा त्यांचा शेवटचा शब्द होता. असं काम करणाऱ्या वडिलाचा एक मुलगा म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो. त्याच पद्धतीनं ते लोक समान माझी नैतिक जबाबदारी होती. मी भाऊंच्या पश्चात 8 महिन्यामध्ये इतकं प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केलाय. अनिल भाऊंनी बघितलेलं प्रत्येक स्वप्न, त्या स्वप्नाच्या पाठीमागं पाठपुरावा करून त्यांनी जो शब्द या मतदारसंघात दिला होता ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही केली. जो टेंबूचा 6वा टप्पा असेल मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आपल्यात त्या आता मंगरुळवाली इथं आलेत, अण्णा तुम्ही इथं आहे, तुम्ही ते जानेवारी फेब्रुवारी मार्च बघितलाय, पिण्याच्या त्या शेतीच्या पाण्यासाठी भांडण व्हायचं राहिलं फक्त काही गावांच्या मध्ये. त्या सगळ्यांसाठी 6वा टप्पा होणं खूप महत्वाचं होतं. त्या 6व्या टप्प्यामध्ये 42 गावांचा समावेश होता. तुम्ही काही लोक त्याचे साक्षीदार आहात. 1 तारखेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदयांनी तुम्ही सगळे आला होता. ज्या गावांना पाणी जाणार होतं 42 गावांना, त्या गावातली अनेक लोक इतके हातबल झाले होते की त्यांना भीती निर्माण झाली होती की आता काय हे काम होणार नाही, भाऊंच्या पश्चात ते होणार नाही. ते करणं आमची नैतिक जबाबदारी होती. अख्खं काम म्हणजे 1 तारखेला आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या कामाचं भूमिपूजन केले. आज 35% काम त्या योजनेचं पूर्णत्वास झालं. इतकं प्रचंड वेगानं काम त्या ठिकाणी चालू आहे. भाऊंच्या पश्चात त्या मतदारसंघामध्ये रस्त्यांसाठी, गावातले रस्ते असतील, काही समाज मंदिर असतील, प्रत्येक वाड्या वस्तींचे ते काम नेण्याचा प्रयत्न केला. ह्या 8 महिन्यामध्ये भाऊंच्या पश्चात आपण 1350 कोटी रुपयाचा निधी त्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी आणण्याची भूमिका आपण 100% घेतली. माझी तुम्हाला विनंती आहे, आमचा कुटुंबात कामाच्या व्यतिरिक्त म्हणजे हे कुटुंब जे उभं राहिले, एका छोट्याशा गावचे सरपंच ते आमदारकीपर्यंत आणलं हे तुम्ही सर्वांनी आणले. म्हणजे ह्या कुटुंबाला कसलीही पहिली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, काय खूप मोठी आर्थिक सोबत होती म्हणून कुटुंब राजकारणात आले असं नाही, व्यावसायिक राजकारण करून कुटुंब राजकारणात आले असं नाही. हे अनिल भाऊंचं कुटुंब हे अत्यंत सामान्य लोकांनी, गरीब लोकांच्या आशीर्वादावरती हे कुटुंब इथपर्यंत येण्याची आज त्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद ह्या ठिकाणी आले. माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या भाऊंच्या पश्चात ह्या कुटुंबाला मोडून देऊ नका. म्हणजे अनेक लोकांचा तसाच प्रयत्न चालू आहे. फक्त
त्या बदल्यात तुम्हाला एवढंच सांगतो, म्हणजे इतका भयानक प्रसंग राजकारणामध्ये येऊ शकतील असं कधी वाटलं नव्हतं. पण तुम्ही सर्व म्हणजे आम्ही जे आजपर्यंत टिकून आहे, मला असं वाटतं की या कुटुंब ह्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करते. ह्याला निश्चितपणे तुमचा कुठेतरी सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या घरापर्यंत 100% पोचतोय, म्हणून आम्ही आज तुमच्या पुढे येऊन उभा राहण्याची ताकद त्या आमच्यामध्ये निर्माण 100% झाली. तुम्हाला माझा एवढाच शब्द आहे की जसं तुम्हाला अपेक्षित तुमचं गाव आहे, जसं तुम्हाला अपेक्षित तुमचा मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ पूर्ण करून देण्याची आणि ते काम करून देण्याची जबाबदारी सुहास बाबर हा अनिल भाऊंचा मुलगा म्हणून 100% पार पाडेल. त्यात कुठेही त्यात कमी पडणार नाही. निवडणूक आली आहे, निवडणुकीच्या पद्धतीने होणार. म्हणजे आता तुम्हीच जे पहिलं बळी पडलाय. काल जो प्रकार झाला त्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं वाटायला लागले. माझा तुम्हाला विनंती एवढीच, मी पहिल्या भाषणापासून सांगतोय की कशाला बोलू नका, कुठल्या अपप्रचाराला बोलू नका, कुणाला बळी पडू नका. कारण ह्या 5 वर्षामध्ये अनिल भाऊंच्या पार्टीनं कुटुंबानं जे काम करून उभा करण्याची भूमिका आहे, तसं जे आज विरोधक उभा राहणार आहेत त्यांचं 5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्याशी कोणाशीही संपर्क नाही, कधीही तुमच्या सुखदुःखात ते आलेले नाहीत, कसलंही काम केलेलं नाही. पण आता काहीतरी करायचं, कोणाला तरी काहीतरी सांगायचं आणि फसवून त्या कामाला लावायचं, असा थोडासा उद्योग 100% होणार. माझी तुम्हाला विनंती आहे, आजही तुम्हाला सांगतो मी, इथून पुढे सुद्धा तसं होण्याचे प्रकार आहेत. म्हणजे 5 गावं अशी होती. परवा दिवशी एक बातमी होती, वाळूजमध्ये बाबर पाटील लक्का सगळी फुटून गेली. ती सगळी पोरं आज अर्ज भरायला लागली होती. मी त्यांना भेटायला सगळं गेलो, म्हणजे तुम्ही कशासाठी? म्हणलं आम्ही गेलोच नव्हतो. म्हणले वाढदिवसाला हार घातला आणि फोटो काढून टाकून दिला, म्हणले की आम्ही फुटलो म्हणून. परवा काल आता कारव फुटलं म्हणून सगळ्या दुनियेत कारव फुटलं. हा परवा दिवशी आता बामण्याचे कोण आले नाहीत, लवटे तात्या फुटले म्हणून फोटो काढून टाकला. लवटे तात्याला अर्ज भरायला माझ्याबरोबर राहत आले. आता ही फक्त असलं काहीतरी सांगायचं, बोलबोल्या निर्माण करायचं आणि निवडणूक करायची, ह्या भूमिकेमध्ये काही लोक 100% आहेत. मी एवढंच तुम्हाला सांगतो, मला जी निवडणूक करायची आहे ती कुणाच तरी पराभव करायचा आहे, कुणाला तरी हरवायचं आहे, कुणाच तरी कुटुंब संपवायचं आहे. त्या भूमिकेतनं आपल्याला निवडणूक अजिबात करायची नाही. आपल्याला जी निवडणूक करायची आहे ती निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये पाणी, रस्ते, लाईट आणि आरोग्य ह्या 4-5 भौतिक व्यवस्थांच्या मध्ये अनिल भाऊंनी प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केला. ह्या मतदारसंघाचा पाया रचण्याचं विकासाचं त्यांनी काम केलं. इथून पुढं ह्या मतदारसंघाच्या विकासाचा कळस तुम्हाला आम्हाला सर्वांनी मिळून एकत्रितपणे रचण्याची भूमिका आपण सर्वांनी पार पाडायची आहे. निश्चितपणे नव्यानं आम्ही तुम्हाला निवडणुकीला कशात जातोय हे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये आपण सांगू. फक्त विकास कामांच्या भूमिकेसाठी आपल्याला निवडणूक करायची आहे. मला कुणाला काय म्हणायचं नाही, मी कुणाला काय म्हणणार नाही, माझ्या बाबतीत कुणाला काय म्हणायचं म्हणून. पण तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सुहास बाबरचं काम करायचा निर्णय करणार आहे त्यापूर्वी एक काम फक्त माझं करा. माझा काम करण्यापूर्वी किंवा मला मतदान करण्यापूर्वी देवापुढे एकदा शांत बसा, शांतपणे डोळे मिटून. आता कोण उभा राहणार आहे माझ्या विरोधात मला माहित नाही, पण जे उभा राहणार आहेत का नाही त्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर एकदा आणा आणि तुम्ही निर्णय करा की ह्यात कोण आपल्या उपयोगाला येऊ शकतो, कोण रात्री अपरात्री फोन उचलू शकतो, कोण आपल्या सुखदुःखात सामील होऊ शकतो, कोण आपलं काम करू शकतो. आणि सगळ्यात वाईट जर चुकलाच तर कोणाची कॉलर आपण पकडू शकतो. एवढं फक्त आठवा. त्यात जर तुम्हाला माझा चेहरा दिसला का नाही तर 100% माझं काम करा. तोपर्यंत माझं काम करणार, मी तुम्हाला कसलंही फोर्स करणार नाही. मी त्या उभा राहणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला तुलना करता आली पाहिजे. तरुण मुलांना माझी विनंती आहे, चांगलं काय वाईट काय ते तुम्हाला चांगलं समजतं. चांगल्याच्या पाठीमागं राहणं ही खूप मोठी शक्ती निर्माण करतं. एक चुकीचा निर्णय तुम्हाला खूप पाठीमागं घेऊन जाऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी काल खांबळ्यात गेलो होतो, खरं सांगायला नाही पाहिजे, पण त्यांच्या संस्थेमध्ये 10वीच्या मुलांचे जे पालक आहेत का नाही त्यांना बोलवून घेतलं होतं काल. आणि मुलाला जर इंटरनलचे 10 मार्क पाहिजे असतील तर प्रवेश करा. आता काय सांगायचं, असं जर मतं मिळत असती, बरोबर आहे का नाही, या पद्धतीने जर मतं मिळत असते तर खूप अवघड काम झालं असतं. मला असं वाटतंय की ह्या प्रवृत्ती ह्या 100% थांबल्या पाहिजेत. शेवटच्या 2 महिन्यात यायचं, कोणाला तर काहीतरी द्यायचं आणि कामाला लावून बाजून लिहून द्यायचं, ही भूमिका असली नाही पाहिजे. जी लोक गेलेत
त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, कोण गेले असतील तर. आता काय फसवलं असेल तर मला माहित नाही, फसवून आपला हारबीर घातला असेल तर मला माहित नाही, पण जर कोण एखादा गेलाच असेल, का गेलाय याचं उत्तर तुम्हाला गावात द्यावं लागेल. बरोबर आहे? तुम्ही इतक्या वर्ष जर बरोबर होता, का गेला याचं उत्तर 100% तुम्हाला द्यावं लागेल. कारण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना स्वतःला काय मिळाले त्याच्यापेक्षा गावाला काय मिळाले हे फार महत्वाचं असतं. आणि ते तुम्हाला, त्याचं उत्तर मात्र तुम्हाला 100% द्यावं लागेल. कारण तुम्ही जेव्हा फिराल तेव्हा लोक म्हणणार आहेत की तुम्ही का गेला, का गेला, तर समर्पक उत्तर जर तुम्ही दिलं. तुम्ही जर असं सांगितलं की नाही 5 वर्षामध्ये काम झालं नाही, पाणी आलं नाही, रस्ते झाले नाहीत, लाईटचं काम झालं नाही, हे जर सांगितलं आणि तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मीच उभा राहतो. तुम्ही कशाला सांगायला पाहिजे. पण जर हे झालं असेल तर काय गेला हे तुम्हाला त्या लोकांना सांगावं लागेल. आणि ते जर तुम्ही लोकांना सांगू शकला नाही तर तुमच्या मागं तुमच्या घरातली मंडळी सुद्धा येणार नाही. तुम्हाला बघायचं असलं तर बघा. म्हणजे मी लोक, नवी पिढी एकदम बदलले. नव्या पिढीतल्या मुलांचं काम बदललंय. नव्या पिढीतली मुलं म्हणतात ते आता मॅगी खाणारी जनरेशन आहे, काम दाखवून बोल म्हणते. तुझं काम आहे का गावात तर बोल. तर माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की एखादा पार्टीचा नेता असताना, एखाद्या कुटुंबाचा प्रमुख असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं शक्ती उभा करणं फार मोठं नसतं. पण एखाद्या पार्टीचा कुटुंबामध्ये तो कुटुंब प्रमुख नसताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं ताकद देणं की तुमच्यासारख्यांचं खूप मोठं उपकार आमच्या कुटुंबावरती असतील. त्या उपकारातनं, त्या ऋणातनं उतराई होण्याची एवढीच आमची जबाबदारी आहे की तुमच्या प्रत्येक अडचणीला, कारवे गावाच्या प्रत्येक प्रॉब्लेमला, प्रत्येक कामाला हा सुहास बाबर अनिल भाऊंचा मुलगा म्हणून जबाबदार असेल. त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. एवढं तुम्हाला अभिवचन मी देतो. असंच प्रेम, असंच असेल. कारण मी परत येणार आहे 4 तारखेनंतर. खरं आता हा काही प्रचार नाही, म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 4 तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत आहे आणि 5 तारखेपासून प्रचार चालू होतो. पण आपण आपलं घेणार. त्या 5 तारखेनंतर तुम्हाला मी येणार. आता सुद्धा आता आलं चालते का, आता परत यायला लागणार अजून तुम्हाला. 100% देणार. मग सांगितलं मी माझ्या वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करताना बघितलं. मी तो दुर्दैवी मुलगा आहे की त्यांचे शेवटचे श्वास चालू असताना त्यांच्या आयुष्याच्या बेड पुढे मी उभा राहिलो. त्या गोष्टीची मला जाणीव आहे. त्यांना मी जाताना बघितलं. आणि मी अशा कुटुंबात जन्माला आलोय, मी सगळी संकट मी पेललेत. म्हणजे आई वडील जरी गेलं, मी कधी त्याचं भांडवल करणार. मी तुम्हाला सांगायचं कारणच एवढं आहे की माझ्या वडिलांनी मला रडायचं नाही म्हणून सांगितले, लढायचं म्हणून मला शिकवले. त्यामुळे मी सगळं पचवून तुमच्या पुढे उभारण्याचा प्रयत्न करते. फक्त माझी विनंती आहे, शेवटी मी असं काही वयानं फार मोठा आहे ना असं नाही. माझं वय 40च आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या लवकर असे प्रसंग येतील असं वाटलं नव्हतं. आणि त्या 8 महिन्यामध्ये मला अख्खी पार्टी सांभाळणं, अख्खं मतदारसंघ सांभाळणं हे माझ्यासाठी दिव्य होतं. ते 8 महिन्यामध्ये किंवा त्यापूर्वी 10 वर्षामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की तुम्हाला कोणाला तरी माझ्यासाठी माझी आई व्हावं लागेल. तुम्हाला कुणाला तरी माझ्यासाठी माझ्या वडिलांची भूमिका पार पाडावं लागेल. कुणाला तरी ह्या मित्रांना माझ्या भावाची भूमिका पार पाडावं लागेल. तर आणि तरच एकटा सुहास बाबर ही निवडणूक करू शकत नाही. लक्षात घ्या. मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या मदतीची गरज आहे. तुमच्या सर्वांची मदत मला लागणार आहे. तुम्ही सर्वांनी कसल्याही बोलतापाला बळी न पडता इथून पुढं काळजीपूर्वक आपल्या गावामध्ये आपली भूमिका शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं, आपल्या मतदारसंघातल्या पाहुणेपै असतील, मित्रमंडळी असतील, त्या सगळ्यांच्यापर्यंत भूमिका पोहोचवून 100% आशीर्वाद द्यायचा प्रयत्न करा. इथून पुढं हा सुहास बाबर तुमच्या प्रत्येक कामाला जबाबदार असेल एवढं मी तुम्हाला अभिवचन देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माळी समाजाचा छोटा कार्यकर्ता आहे. जे भैयाने आपल्यावर जे विश्वास दाखवला त्या विश्वासाने मी सांगतो, जेवढा गावाच्या वतीने जेवढं लीड होईल तेवढा आम्ही भैयांना लीड देतो एवढं. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.